उत्साहाचा सण, जल्लोषाचा सण, नववर्षाचा सण गुढीपाडव्याचा। मंडळी, गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या गिरगाव ॲपच्या सगळ्या सबस्क्रायबर्सना आणि व्ह्युअर्सना। गिरगावकरांच्या शिरपेचातला मानाचा तुरा असणारा हा उत्सव, त्याची क्षणचित्र आपण अनुभवणार आहोत गिरगाव ॲपच्या माध्यमातून। फडके मंदिराबाहेर अथर्व शीर्ष पठण आणि आरतीनंतर स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान रॅलीचं गुढीपूजन करण्यात आलं। या गुढीपूजनानंतर अतिशय सुंदर आणि सुबक अशा रांगोळींची चादर जणू गिरगावाच्या रस्त्यांवरती उमटली होती। अविस्मरणीय अशा गिरगावच्या शोभायात्रेत आपण आलेलो आहोत आणि आता आपण पाहतो इथे की सगळ्याच बुलेट राणी अशा नटून थटून इथे आलेल्या आहेत। आपण पाहतो या बुलेट राणीने जे आहे ते भारतीय जवानांच्या वेशामध्ये जे आहे ते त्यांचा पेहराव केला आहे। काय सांगाल यंदाच्या एकंदरीत संकल्पनेबद्दल? नमस्कार सगळ्यांना, माझ्यातर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा माझा जो पोशाख आहे तो आपल्या तमाम भारतीय जे जवान आहेत त्यांना समर्पित, आणि आपले अभिनंदन सर ह्यांच्या पाकिस्तानामधून वापसीबद्दलचं त्यांच्याबद्दलचे प्रेम आहे, त्यांच्याबद्दल जो अभिमान आहे हा व्यक्त करण्यासाठी हा एकमेव उपाय म्हणजे मला जितकं करता येईल तितकं मी करते आहे। आपण आता तुम्ही काय सांगाल या वर्षीची संकल्पना, आणि खूप सुंदर दिसताय तुम्ही, तर या एकंदरीत पेहरावाबद्दल काय सांगाल? मी जास्त करून माझ्या पगडीवर खूप फोकस करते। ही पगडी शिंदेशाही पगडी आहे आणि ती डेडिकेटेड आहे ह्यावर्षी 18व्या शतकातील जे शूरवीर मराठा योद्धा होऊन गेलेत महाजी शिंदे यांना। कारण त्यांनी पानिपतच्या 3ऱ्या लढाईमध्ये अब्दाली जो अफगाणिस्तानचा इन्व्हेडर होता त्याला चांगली झुंज दिली होती, आणि अँग्लो मराठा वॉरमध्ये पण ब्रिटिशही त्यांच्यासमोर झुकले होते, आणि त्यांची एवढी कॉन्ट्रिब्युशन्स आहेत। आणि आजची जी संकल्पना आहे ज्योतीने तेजाची आरती, त्याप्रमाणे नवीन युवा पिढीला आणि आजच्या समाजाला त्यांच्याविषयी पूर्वीच्या पिढीमध्ये होऊन गेलेली व्यक्तिमत्व आहे त्यांच्याविषयी सांगणं हे खूप गरजेचं आहे। तर आपण आता पाहूयात यंदाच्या शोभायात्रेमध्ये गिरगावात आलेल्या सेलिब्रिटींनी त्यांचा पाडवा कशा पद्धतीने साजरा केला आहे आणि काय शुभेच्छा त्यांनी गिरगाव ॲपच्या प्रेक्षकांसाठी दिल्या। तू गिरगावचाच मुलगा आहे अमृता, तू पहिल्यांदा इथे आली आहेस? तर पहिल्यांदा इथे आली आहे, पण माझे वडील गिरगावकर आहेत, तर तू पण मग मूळची गिरगावकर असं म्हणायला हरकत नाही। गिरगाव ॲपच्या प्रेक्षकांना फक्त गुढीपाडव्याच्या शुभेच्छांबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं गिरगावकरच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या मेंबर्सना मला हे सांगायचं आहे की गुढीपाडवा याच्या तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्षात सुखाचं आणि समृद्धीचं तुम्हाला जावं। गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। जगाच्या पाठीवर कुठे असलो तरी मरेपर्यंत मनाने गिरगावकर राहणार आहे, त्यामुळे गिरगावातल्या आणि जगभरातल्या सगळ्या मराठी माणसांना, अमराठी माणसांना सुद्धा मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मंडळी, गिरगाव ॲपच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा। गिरगाव ॲप जर का तुमच्याकडे नसेल तर ते लवकरात लवकर iOS असो किंवा अँड्रॉइड असो त्याच्यावर डाउनलोड करा। डाउनलोड केल्यानंतर ते ॲप बघा, गिरगावातल्या सगळ्या घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे फेसबुकवरती जाऊन त्याच्या पेजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका। येऊन कसं वाटतंय आणि हा सगळा माहोल कसा एन्जॉय करताय? खूप छान वाटतं। आजोबांचं घर होते इथे, आणि मी आता बालगंधर्व सिनेमाच्या इथे आलो होतो, आता रंपाट सिनेमाच्या निमित्ताने इथे आलो आहे, तर इथे खूप मजा येते। इथे म्हणजे इथली मिरवणूक खूप छान असते। गुढीपाडवा आणि गिरगाव हे समीकरण म्हटल्यानंतर अर्थात आपल्या सर्वांना आवडतं आणि सगळ्यांचा मनाचा केंद्रबिंदू असणारं म्हणजे गिरगावातील ढोलताशा पथकं। ही पथकं सलामी सादर करताना नेहमीच सर्वांचं मन जिंकून घेतात। गिरगावकरांसाठीच नाही तर एकूणच दक्षिण मुंबईतल्या सगळ्याच रहिवाशांसाठी चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे कोस्टल रोड। कोस्टल रोडची अतिशय भव्य प्रतिकृती इथे दिमाखात साकार करण्यात आलेली आहे। गिरगावची शोभायात्रा खऱ्या अर्थाने रंगीबेरंगी आहे। फॅशनचे वेगवेगळे नमुने आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि यात मुलींबरोबरच मुलं सुद्धा अगदी आघाडीने पुढे आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आणि पारंपरिक दागिने, कपडे यांच्यावर या तरुणाईने भर दिलेला दिसतो। तुझ्या गळ्यातला हा जो दागिना आहे तो खूप खास आहे, वेगळा आहे, आणि मुलींची मक्तेदारी असते दागिने, पण ह्यात वेगळेपण आढळत आहे आम्हाला। काय सांगशील? ॲक्च्युली मी हम्पीला गेलेलो, तिकडच्या ऑक्सिडाईज फॅक्टरीमध्ये हा मला बघितला होता मी, तर पहिल्यांदाच मला बघितला, आवडला होता। तर मी विचारलं होतं की इज इट युनिसेक्स, मुलं घालू शकतं का? बोलतं असं काही नाही, या कोणीही घालू शकतं। इट्स जस्ट अ ज्वेलरी दॅट इज मेड बाय सम कॉइन्स अँड सम ओल्ड स्ट्रक्चर्स, दॅट्स इट। गिरगाव शोभायात्रेमध्ये दरवर्षी नवनवीन संकल्पनांवर आधारित काही चित्ररथ सादर केली जातात। या चित्ररथांमधून सामाजिक संदेश देण्याचं काम हे चित्ररथ करीत असतात।
चित्ररथांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशी सर्वजण सहभागी असतात. काही चिमुरड्यांनी देखील यंदा या गिरगावच्या शोभायात्रेमध्ये चित्ररथांमधून सहभाग घेतलाय. जाणूयात त्यांच्याकडून त्यांना कसं वाटतंय. विठ्ठल झालायस तू, सगळेजण तुझ्याकडे बघतायत एकदम. कोण आहे, कसं आहे, कसं वाटतंय? खूप छान. गुढीपाडवाच्या शुभेच्छा. तर यावर्षीचा 2019चा गुढीपाडवा हा अगदी जल्लोषात गिरगावकरांनी साजरा केला. यावर्षी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. सिने अभिनेते आणि सिने अभिनेत्रींनी देखील गुढीपाडव्याला गिरगावात आपली उपस्थिती दर्शवली. खरं पाहता मेट्रोच्या कामांमुळे हा गुढीपाडवा म्हणजे अडथळ्यांची शर्यत तर ठरणार नाही ना, ही गिरगावकरांच्या मनातली भीती आणि त्यांना गिरगावकरांच्याच एकूणच शिस्तबद्ध सगळ्या या शोभायात्रेने दिलेलं उत्तर हे या वर्षीच्या गुढीपाडव्याचं वैशिष्ट्य होतं. गिरगावच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामॅन मंदार जोशीसह मी तन्मय जंगम. कॅमेरामॅन रितेश वाघेसह रश्मी वारद. व्हिडिओ जर्नलिस्ट सुप्रिया बापर्डेकरसह अपूर्व पितळे.